स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं काल 12 एप्रिल रोजी वयाच्या 92व्या वर्षी मुंबईमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून एक संगीतातलं सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहेत. आशा भोसले यांनी वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून संगीत साधना सुरू केली होती. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सर्वाधिक गाणं गायलेल्या गायिका म्हणून आशा भोसले यांच्याकडे बघितलं जातं. सुमारे 8 दशकांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये हजारो गायनी गायली. त्यामध्ये गझल, कॅबरे, लावणी, भक्तिगीतं अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली. अत्यंत संघर्षमय अशा प्रकारचं त्यांचं जीवन राहिलं. आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. आशाताई या प्रत्येक गायिकेच्या, प्रत्येक नायिकेच्या आवाजाचा बाज, त्यांची लकब, त्यांच्या हरकती हे सगळं आपल्या गाण्यामध्ये घेऊन यायच्या. त्याच्यामुळे त्यांचं प्रत्येक गाणं अजरामर झालं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. 8 दशकांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी गायली. विशेषतः R.D. बर्मन यांच्यासोबत त्यांची जोडी चांगलीच गाजली. त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके अशा अत्यंत महत्त्वपूर्ण सन्मानांनी सन्मानित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. आशा भोसले यांचा आवाज भारताच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य अंग होतं या शब्दात त्यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर संगीतकार A.R. रहमान यांनी त्यांचे स्वर सदैव जिवंत राहतील असं म्हटलं आहे. आशा भोसले यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं प्रतिक्रिया देखील या निमित्ताने उमटली. हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी ही कायम स्मरणात राहतील. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया है तुमने जिस दिल को, ये मेरा दिल, इन आँखों की मस्ती में, दिल चीज़ क्या है आप मेरी जान ले लीजिए, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है, रंगीला रे अशा एकाहून एक सुंदर गाण्यांनी आशा भोसले यांनी संगीत साधना केली. मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांची गाणी अक्षरशः अजरामर झाली. त्यांच्या गाणे ऐकलं नाही असा एकही दिवस मराठी संगीतप्रेमींमध्ये जात नाहीत. R.D. बर्मन यांच्यासोबतची त्यांची गाणी तर विशेष गाजली. ओ हसीना जुल्फों वाली जाने जा, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, महबूबा महबूबा अशी अनेक गाणी त्यांनी अक्षरशः अजरामर केली. प्रत्येक मूडसाठी त्यांनी गायली गायली. रोमॅन्टिक, डान्स, गझल, क्लासिकल अशा असंख्य मूड्समधली त्यांची गाणी ही अजरामर ठरली. जवळपास 20 भारतीय भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. 80 वर्षांची ही वैभवशाली कारकीर्द काल संपुष्टात आली असली तरी आशाताई हा संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये कायम अजरामर राहतील यामध्ये अजिबात शंका नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आशाताईंच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. आशाताईंनी 8 दशकं संगीत साधना केली ही एक अत्यंत महत्त्वाची उपलब्धी असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांनी देखील आशाताईंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते श्री उद्धव ठाकरे यांनी देखील आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आज त्यांच्यावर शिवाजी पार्क परिसरामध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. देश विदेशातील अनेक मान्यवरांनी आशा भोसले यांचं आज अंत्यदर्शन घेतलं.